आजचा दिवस हा संक्रांतीचा संक्रांतीच्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये लेखणी असते, त्यामुळे रोज मला सांगायची गरज नाही. फक्त तुमची लेखणी आम्हाला लोकांच्या नीटची ठेवा, एवढंच आजच्या दिवशी सांगायचं. मी आज अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्हा सगळ्यांना निवडली आणि मला असं वाटतं की काही गोष्टी या नदीसमोर आणल्या पाहिजे. मला या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, राज्यकर्ते, प्रशासन यांचं स्मरण झालं. स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि सगळ्या देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाची चांगली उद्योगी केली की सरदार पटेल यांचा उल्लेख हा कथाक्षणी करावा. सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून पंडित गोविंद पंत यांच्यासारखं दुसरे कर्तृत्व हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी आणलं आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये होतं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्याच्यासाठी या थोर देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केलं. आमच्या शेजारचं राज्य गुजरात, एकेकाळी गुजरात काही लहान असतं, हे एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं यांचं ओळख देशाला करून दिली. किंवा लोकांना फारशी कदाचित माहिती नसेल, बाबूबाई जसूबाई म्हणून एक अतिशय कर्तव्यवान, स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते. बाबूबाईंच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोळंकी असतील, शिवाजीबाई पटेल असतील, अनेकांची नावं सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले. तिची नावं मी आता आपल्या सगळ्यांना सांगितली. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा कधी तरीभार केलं गेलं. तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळं तरीभार न केलेली आणि गृहखातं आणि गुजरातमधून योगदान देणारं अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होती. परवा देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली, विधान केली. भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे, पण थोडी बहुत माहिती अधिक घेऊन वाचन केली तर लोकांच्या मनामध्ये शंकेची स्थिती निर्माण होती. त्यांनी 1978 सालपासून माझी आठवण त्यांना झाली आणि 1958 सालापासून मी राजकारणात, प्रशासनात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला. त्यांना कदाचित माहीत असेल, मला माहिती नाही की 78 साली म्हणजे आज त्याला जवळपास 40 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला हे नक्की कुठं होते राजकारणाची मला माहिती नाही. पण 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या विचारामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हर्षू अडवाणी, अकोल्याच्या डॉक्टर समीराताई चौधरी
असे अनेक चतुर जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंधाच्या 1978च्या पूर्ण सरकारच्या तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मुख्यमंत्री असेल, उत्तमराव पाटील, उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल, हर्षवर्धन नगर विकास खात्याचे मंत्री असतील,